राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कट्टर समर्थक नाना काटे हे चिंचवड विधानसभेसाठी इच्छुक आहेत। त्यांनी तशी तयारी सुरू केलेली आहे। नाना काटे हे अजित पवारांचे कट्टर समर्थक असून 2014 आणि त्यानंतर नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये नाना काटे यांनी नशीब आजमावलं होतं। 2014 मध्ये नाना काटे हे 3 नंबरवरती होते, तर नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये नाना काटे हे 2 नंबरवर होते। अवघ्या काही मतांनी नाना काटे यांचा निसटता पराभव झाला। मात्र नाना काटे पुन्हा एकदा चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत। नुकतंच नाना काटे यांनी अजित पवारांनी चिंचवड विधानसभेची तयारीला लागण्याचं आवाहन केल्याचं नाना काटे यांनी सांगितलेलं आहे। परंतु महायुतीच्या बेसिक फॉर्म्युलेनुसार चिंचवड विधानसभा ही जागा भाजपला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण या ठिकाणी भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप आहेत आणि भाजपचा आणि महायुतीचा जो फॉर्म्युला आहे, या ठिकाणी सिटिंग आमदार असतील त्या ठिकाणी त्याच पक्षाला उमेदवारी मिळणार आहे। त्यामुळे नाना काटे यांच्या पुढे महाविकास आघाडीचं एक पर्याय राहतो आणि त्यामुळेच ते शरद पवार गटात जाऊन तुतारी फुंकण्याची तयारी करतायत का, असा जो प्रश्न आहे तो या निमित्ताने उपस्थित होत आहे। खरं तर नाना काटे हे अजित पवारांचे अत्यंत जवळचे आणि निकटवर्तीय मानले जातात। महानगरपालिकेमध्ये त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून देखील त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे। मात्र नाना काटे यांचं अद्यापही आमदारकीचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही आणि हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी नाना काटे आगामी काळात महायुतीकडून त्यांना संधी मिळाली नाही तर ते शरद पवार गटात जाऊ शकतात। दुसरीकडे पाहायला गेलं तर महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार जर भाजपला ही जागा सुटली तर ते शरद पवार गटात जाऊ शकतात। तर दुसरीकडे स्वतः नाना काटे यांनी असं सांगितलं आहे की अजित पवारांनी महाराष्ट्रातील एक कुठलीही जागा चिंचवडच्या बदल्यात सोडण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि त्यामुळे नाना काटे हे लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि तशी त्यांनी जी तयारी आहे ती सुरू केलेली आहे। परंतु यदा कदाचित भाजपला ही जागा सुटली आणि त्या ठिकाणी भाजपचा आमदार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिला तर नाना पुढे काय पर्याय असेल हा जो प्रश्न आहे तो उपस्थित होत आहे। त्यामुळे नाना काटे हे महाविकास आघाडीच्या शरद पवार गटात जाऊ शकतात। एकीकडे आत्ताच समरजित घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केलेला आहे। तो जो प्रयोग आहे, शरद पवार हे पिंपरी चिंचवड म्हणजे चिंचवड विधानसभेसाठी राबवू शकतात आणि नाना काटे हे शरद पवार गटात दिसू शकतात। त्यामुळं ऐनवेळी बंडखोरी करून नाना काटे हे इतर पक्षात दिसू शकतात आणि त्याचबरोबर ते अपक्ष देखील लढू शकतात असं अप्रत्यक्षरित्या सकाळच्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे आणि ती मुलाखत मुंबईतून घेतली होती। मुळात नाना काटे यांना 3 वेळेस आमदारकीनं हुलकावणी दिलेली आहे, 2 वेळेस हुलकावणी दिलेली आहे आणि तिसरी वेळ जी आहे ती आता आहे आणि ही संधी न सोडण्याची जी इच्छा आहे ती नाना काटे यांनी व्यक्त केलेली आहे। त्यांना तसं पाठबळ अजित पवारांकडून देण्यात येत आहे। मात्र महायुतीमध्ये अजित पवारांचं किती चालतं हे आगामी काळात कळेल आणि चिंचवडची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळणार का आणि नाना काटे हे भाजपला त्या ठिकाणची जागा मिळाल्यानंतर शरद पवार गटात येऊन तुतारीत जीव फुंकणार का, असे जे प्रश्न आहेत ते उपस्थित होत आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर नक्कीच आगामी काळात आपल्याला पाहायला मिळेल। कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे।